श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण पुणे कोथरूड केंद्र इथल्या ताईंना आलेला अनुभव पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. ताई बोलतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी तारी त्याला कोण मारी, खरी प्रचिती आली तर तूच करता आणि तूच करविता. स्वामी माझा तू सोबती, तू सारथी. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ तसेच मोरेदादा आणि गुरुमाऊली यांना कोटी कोटी प्रणाम. मी ज्योती जाधव, पुणे कोथरूड केंद्र. आपल्या कृपेने आमच्यावरचे भयानक संकट टळले. माझा मुलगा शेखर जाधव, याची मुलगी प्रियंका जाधव. ती गेली 4 वर्ष एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून जॉब करत आहे. ती दुबईला जाऊन आली. 2 दिवस सुट्टी होती म्हणून पुण्याला घरी आली. पुन्हा गुरुवारी लंडनला जायचं होतं, त्यासाठी बुधवारी मुंबईला जाणार होती. पण अचानक तिला ताप आला आणि घसा पण दुखायला लागला. म्हणून सुनबाईंनी तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासून औषधे दिले आणि सांगितले, हिला विश्रांतीची गरज आहे. तसंच घशाला सूजही आहे. त्यामुळे तिला थंड वातावरणात पाठवू नका आणि विश्रांती घेण्यासाठी औषधे दिले. त्यामुळे ती मुंबईला गेली नाही. तिच्या सरांना कळविले. त्याच सकाळी मी देवपूजा करून आरती करत असताना स्वामींनी दृष्टांत दिला. भगवा अंगरखा, लुंगी भगवी, हातात कमंडलू, काखेत झोळी असे दर्शन दिले. मी रडायला लागले. स्वामी आज का प्रकट झालात? काय संकेत आहे मला? माझे डोळे पाणावले. अश्रू अनावर झाले. मी त्याच आठवणीत थोडा वेळ रडले आणि नेहमीप्रमाणे स्वामींच्या केंद्रात गेली. माझी नित्यसेवा केली. पण मला त्यांचेच भगवे रूप सारखे आठवत होते. आनंदाने घरी आले. 2:03च्या सुमारास एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान अहमदाबादमध्ये कोसळले आणि ह्यातील सर्व प्रवासी जळाले. अशी बातमी पाहून डोके सुन्न झाले. हा अपघात पाहूनच विचार करायला लागले, असे काय घडले? तिच्या त्या विमानातील सर्व मैत्रिणी देवाघरी गेल्या. काय वेळ आली. माझ्या स्वामींनी माझ्या नातीला थांबवले. भक्तावर दया केली. स्वामी, खरंच तुमची लीला अपार आहे. आमच्या जाधव कुटुंबाला तुम्ही जीवदान दिले. आपल्या भक्तांचे रक्षण केले. धन्य स्वामी माऊली, धन्य मोरे दादा आणि धन्य ते गुरु माऊली. आपणाला कोटी कोटी प्रणाम. आपली सेवेकरी ज्योती जाधव, कोथरूड केंद्र, पुणे. श्री स्वामी समर्थ.